गेममध्ये. आणि आता आपण करणार आहे पर अटॅक. आणि हे बघा रिकव्हरी आपल्यावर कोणतरी अटॅक केलेला आहे पहिला, ते आपल्याला कळलंच नंतर. इथं बघा प्रकाशने आपल्याकडे रेन्फोर्समेंट मागितले आहेत. मायनरचे आपण टाकलेलं आहे. वॉर में अटॅक कर प्रकाश 4 and 5 नंबर पर, ऐसा हमारे लीडर ने डाला इधर. लीडर काय हिंदी इंग्लिश मराठी सगळं बोलते, विषय नाही. तर आपण बघायचं आपला वॉरमध्ये काय विषय झाला आहे. वॉरमध्ये बघा आपला त्यांनी 10 स्टार केलेले आहेत ऑलरेडी. 10पैकी 5 त्यांनी हे केलेले आहेत. आपला एकही नाही अजून अटॅक झालेला. चेक करायचं आपल्याला. 14 तास अजून आपल्याकडे आहेत. एक नंबरचा तो 2 नंबरचा टाउन आहे हा. तर 3 नंबरचा हा आहे. 4 नंबरचा इकडं आहे आणि 5 नंबरचा इकडं आहे. 5 वर तो करू शकतो आपण, 3 वर करू पहिला. तर आपल्याला बघायचा नेमका विषय काय आहे हा. तीन वर आपल्याला बघायचं काय विषय आहे, काय काय यामध्ये. या टाउन हॉल आहे 13 लेवलला. त्यानंतर ह्याच्याकडे इथे ह्याच्यामध्ये काय जे आहे का बघायचं आहे. 20 म्हणजे इथं आतमध्ये काहीतरी आहे ह्याच्या डिफेन्ससाठी एक्स्ट्रा, त्याची आपण इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. बॅग घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे परत काहीतरी म्हणजे वॉर करण्याचा आपल्याला आर्मी ट्रेनिंग आपण नंतर वॉरमध्ये अटॅक करायचा आहे. आपल्यावर त्यांनी एकच स्टार करू शकलेला आहे. ठीक आहे, तर आपण पहिला आपला रेग्युलर अटॅक करायचा आहे. पहिला आपल्याला रेग्युलर अटॅक करून आपल्याला हे लूट फक्त करायचं आहे. तेव्हा परत आपण फाइंड मॅचमध्ये आणि बघायचं आपल्याला कुठला अटॅक करण्यासाठी आणि लेक्चर मिळेल अशा ठिकाणी आपल्याला अटॅक करायचा आहे. 3.5 लाखानं आपल्याला होणार नाही, तेव्हा पुढं जायचं आहे. 1 लाख आणि 3 लाख आहे ते. इकडे आहे बघा भरपूर लूट पण आहे, हे पण आहे. आणि टाउन हॉल हा 12 लेवलचा आहे. आपण करू शकतो इथे 100% अटॅक आपला इथं होऊ शकतोय. फक्त आपल्या व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने करायचा आहे. ईगलला हा फोडायला पाहिजे. ईगलला फोडण्यासाठी आपल्याला खूप चांगली आयडिया आहे. सगळ्यात पहिला आपल्याला इकडनं म्हणला तर क्वीन सोडायची आणि यांना डॅमेज करायचा आहे. यांना डॅमेज केल्यानंतर ना आपल्याला हे होतं सोडायचं आहे. त्यानंतर इकडनं आपल्याला एक 30 आणि इकडनं एक 30 असं सोडल्यानंतर ना आपल्याला ह्याला आणि ह्याला एक्स्ट्रा करून इकडनं आपण हा असा बलून सोडू शकतो. इकडनं आपल्याला एकदम फास्टमध्ये एनर्जीसाठी आपण हे करू शकतो. त्यानंतर ना पुन्हा एकदा आपल्याला इकडनं मायनस सोडून इकडनं परत आपल्याला इकडे सोडू शकतो. आणि हे बलूनसाठी जे आपल्याला आहे एकदम फास्टमध्ये जे होतं ते आपल्याला करायचं आहे. इकडनं आपण किंग सोडू शकतो. इथं आपला डॅमेज जास्त ना म्हणून इथं हे टाकायचं आहे. परत इथं आपले एनर्जी वाढण्यासाठी हे टाकायचं जास्त. पुन्हा एकदा आपल्याला किंगची आपल्याला एनर्जी वाढवायची आहे. इकडे आपले जास्त आहेत, इकडे आपले एनर्जी वाढण्यासाठी परत आपण इथे हिलिंग स्पेल टाकलेला आहे. आपले हिलर स्पेल हे आपली हिलिंग वाढवते आपल्या अटॅकरची.
आणि इकडनं बघा इकडलं हिलिंग स्पेल टाकून आपल्याला सगळे केलेलं आहे. त्यानंतर परत एकदा इथं आपलं अटॅक करत आहेत मायनसचे आपल्याला परत इथं आपली एनर्जी वाढवायची आहे. इथनं एनर्जी वाढवायची आहे. परत इथे एनर्जी फुल झालेलं आहे मायनसची. आपल्या मायनस आपले भरपूर आहेत, काय विषय नाही. 100% अटॅक आपल्याला झालेला आहे आता सक्सेस. आपल्याला अजून किंग आहे, मायनर्स आहेत. मायनर्स तर त्याचा काही विषयच नाही. ढीक मायनर्स आहे ते बघा, सुट्टीच नाही. किंग बघा ऐकेला, किंग सुट्टी नाही. आता इन्फिनो टावर हे डॅमेज करणार, काही उपयोग नाही, कारण आपला मायनस विषय हार्ड आहेत. मायनर्सच आपले इतके भारी आहेत आणि इतके हार्ड काही विषय नाही. पण बऱ्यापैकी ती इन्फिनो टावर डॅमेज केलेला आहे, पण काही उपयोग नाही. आणि ह्या 100% आपला आता अटॅक झालेला आहे. आणि आपल्याला 8,32,930 गोल्ड आणि 10,67,255 इलिक्झर आणि डार्क इलिक्झर आपल्याला 8,217 18 ट्रॉफी आणि 3 स्टार आपल्याला मिळाले आहेत. चांगला अटॅक झाला आपला यो. आर्मी आपण ट्रेनिंगला टाकणार आहे परत, पण नंतर टाकणार आहे. त्यानंतर परत एक आपण अटॅक करायचा आहे. परत आपला अटॅक बघायचा आहे आपण काय अटॅकमध्ये परत करू शकतोय. 10 लाखाचा जर असेल किंवा 7-8 लाखात जरी असेल तरी काही हरकत नाही, पण अटॅक करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि इकडनं जाऊन परत आपल्याला बघायचं कुठं लवकर काय गावत नाही आपल्याला माहिती आहे, कारण विषयच आपला वेगळा आहे ना. आता परत सर्च करा, हे करा ते करा. मायनर घेऊन आपण फक्त लूटसाठी अटॅक करतो. इकडं बाहेरचा आहे पण 3 लाखाचं फक्त येतं लूट आहे. त्यानंतर परत आपण जायचं पुढं, आता बघायचं कुठं काय गावते काय नाही. परत सर्चवर जायचं, परत सर्च करायचं, 1200 रुपये घालवायचं आणि परत हे करायचं. परत नाही, परत 1200 सुट्टी नाही द्यायची, इस्कडायचं सगळ्यांनी, गावाला तिथंच ठोकायचं. परत नाही, परत टाकायचा आहे. त्यानंतर परत सगळं चेक करायचं आपलं काय विषय होतोय का. त्यानंतर नाही, परत जायचं आहे. त्यानंतर नाहीच, परत चेक करायचं कुठं काय होते का, मिळते काय, मिळायला पाहिजे पण नाही. 23,000चं आपलं हे आहे गोल्डचं. तिथं काय होणार नाही आमचं इथं. 1 लाख नाही, 1 लाखनं काय होणार नाही हो. तर जास्त पाहिजे, जास्त असले की जरा भारी वाटते. मग जरा अटॅक करायला जरी 50% झाला तरी काय अडचण नाही. 4-5 लाख जर मिळालं तर चालते. 7-8 लाखाचा अटॅक पाहिजे त्यासाठी. आणि सगळी लूट इथं लूट आहे सगळी एका जागी पण नाही. 4.5 लाखांना काय होणार नाही. इथे बघा 1 लाखानंतर काय होणारच नाही, जरा जास्त पाहिजे. तिथं जर 10 लाख असतं अचानकपणे आपण केला असता अटॅक, सपवला असता विषय, कणका गेला असता. पण नाही, परत एकदा आपल्याला अटॅक करायचा आहे. आणि अटॅकसाठी परत नाही काय, इकडे बी नाही, परत आपण जायचं आहे. परत काय नाही, बघायचं आहे परत नाही. 3 लाखानंतर काय होणार नाही आपलं इथं. नाही, 3 लाखाचं तर काही विषयच नाही. त्यामुळे परत पुढं जावा, परत बघा, सर्च करा. 7 लाख 6 लाख होऊ शकतो आपल्याला अटॅक. भारी आहे पण जरा रिस्की पण आहे, कारण हे तर रिस्क बी खूप आहे. याचा टाउन हॉल इकडं आहे, टाउन हॉलवर आपण अटॅक करू शकतो. इकडनं जर मगासारखा अटॅक केला तर होऊ शकतोय आपला अटॅक. मे बी करायला हरकत नाही. इकडनं 10 आणि इकडनं 10 आणि इकडनं 10 करण्यापेक्षा एका साईडनंच इकडनं 30 आणि इकडनं 30 आणि इकडनं एक 40 भर सोडलीत तर होऊ शकते. मे बी करायला काहीच हरकत नाही. इकडनं आपल्याला के टाकायचा आहे. इकडनं आपण आता पहिल्यांदा किंग सोडूया, इकडनं क्वीन सोडूया, इकडनं हा एक परत ह्या सोडूया. त्यानंतर इकडनं एक 40 भर सोडूया, इकडनं एक 40 भर सोडूया. दोन्हीकडनं आपण अटॅक केलेला आहे इकडनं. परत इकडनं लगेच आपण हा बलून सोडायचा आहे. इकडनं ह्याला हे करायचं आहे. इकडनं लगेच आपण ह्याला हिलिंग स्पेलच्या जागी आपण टाकलेलं आहे फ्री स्पेल. आणि इकडनं परत आपल्याला इथं आता हिलिंग स्पेल टाकायचं आहे. इकडनं पण आपल्याला हिलिंग स्पेल टाकायला हरकत नाही. इकडनं आपला डॅमेज खूप देतात म्हणून इकडनं हे टाकलेलं आहे. त्यानंतर इकडनं परत हिलिंग स्पेल टाकायचं आहे. इकडनं जास्त आपल्याला येता येईल हिलिंग स्पेल परत आपल्याला टाकायचं. इकडनं आपण आपल्या अटॅकरची हिलिंग वाढवलेलं आहे. इकडनं आपल्या अटॅकर आलेले आहेत. आपलं
मायनर्सांची हिलिंग वाढवायची आहे. परत आपण इथे केलेलं आहे किंगला आपण मॅक्स केलेला आहे, क्वीनला पण आपण मॅक्स केलेला आहे. बघूया इथं काय विषय होतो आहे. तो इथे हिलिंग स्पेल वाढवलेला आहे, लाखाची आपल्याला झालेलं आहे बऱ्यापैकी. 1 लाख फक्त लूट राहिलेला आहे, लूट केलेले आहे पण बऱ्यापैकी इथून. आता इथल्या आपल्या आता हिलर्स येणार आहे इकडं, आणि इकडं आपण इथे हिलिंगची पॉवर वाढवायची आहे. परत ही डॅमेज झाल्यानंतर इकडं आपल्याला हे क्वींग आपली आहे अजून, आणि किंग पण आहे सोबत. हिलिंग आपली भरपूर वाली आहे. 100% हा अटॅक होऊ शकतो, 100%. बघू आता विजार्ड फोडलेला आहे, फक्त इन्फिनिट टॉवर हा फोडायला पाहिजे. इन्फिनिट टॉवरसाठी इकडं आपलं झालेलं आहे, हिलिंग स्पेल नाही काही नाही. आता फक्त हा इन्फिनिट टॉवर फोडणं खूप गरजेचं आहे, आणि हा आपली क्वीन फोडू शकेल मला वाटते. इन्फिनिट टॉवरला डॅमेज करत आहेत आपले हे मायनर्स, आणि मायनर्सने आपलं दाखवत किंग पण आपलं आहे, क्वीन पण आहे, सगळे एकत्र आहेत. फक्त आता ह्याला फोडणं खूप गरजेचं आहे. आणि परत इकडे आपले क्वीन आणि किंग दोनच झालेले आहेत, दोघांच्यावर सगळं आहे. पण अटॅक करतात, पण यांचा डिफेन्स पण खूप चांगला आहे इकडनं. आणि कॅनॉन फोडणं खूप गरजेचं आहे, कॅनॉनला फोडणं. क्वीन कॅनॉन फोडणार, आणि क्वीनने कॅनॉन फोडलेलं आहे. इकडे आपले मायनर्स पण आहेत, मायनर्सने अटॅक करत आहेत, आणि हा 100% आपला अटॅक 100% होणार आहे. 3 स्टार 100% मिळणार आहे आपल्याला, कारण इकडे अजून आपले अटॅकर आपण भरपूर आहे. कॅनॉन अजून अटॅक करत आहे इकडे, डिफेन्स खूप चांगला आहे कॅनॉन अजून. एकदम मॅनर्सला त्याने पूर्णपणे डॅमेज करून खतम केलेला आहे. पण आपले किंग आणि क्वीन दोन्ही वैयक्तिक लढलेले आहे शेवटपर्यंत, आणि 100% अटॅक करून आपल्याला 3 स्टार प्लस 31 ट्रॉफीज आणि 6,91,666 गोल्ड आणि 7,26,442 एलिक्झर आणि 4,084 डार्क एलिक्झर दिलेले आहेत. त्यामुळे खूपच आपण आता बाहेर झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे ओके करायचं आहे, आणि सगळं कलेक्ट करायचं आहे, सगळं बघायचं आहे. इकडं आपल्याला सगळं स्टोरेजमध्ये वाढलेलं आहे, एलिक्झरच्या स्टोरेजमध्ये खूप वाढलेलं आहे. त्यानंतर इकडं आपलं गोल्डच्या स्टोरेजमध्ये खूप वाढलेलं आहे, आणि इकडं आपलं डार्क एलिक्झरचं पण स्टोरेजमध्ये वाढलेलं आहे. परत आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वॉर अटॅक कसं करायचं आहे, वॉर अटॅक करून किती स्टार मिळतात, आणि ह्यो वॉर आपण जिंकू शकतो का नाही बघणार आहे, आपण ठरणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. बघत राहा तुम्ही, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपला चॅनेलवर दररोज शिवशीचे अटॅक आणि डेली इव्हेंट्स तुम्ही पाहत जा.